आपला तिसरा किल्ला आहे 75 फोर्ट्स चॅलेंजचा आणि आपण हा तिसरा किल्ला आता सर करू. जय शिवराय. 2 रोड जातात बघा, हा एक रोड आहे आणि तो एक आहे. तर इकडनं जायचं आपल्याला. आवाज बघा किती छान येते, आवाज पक्ष्यांचा. इथपर्यंत गाडी आली असती आरामात आणि या पार्किंगमध्ये आपण म्हणजे जागा मोकळ्या जागेमध्ये गाडी लावली असती. पण ठीक आहे, पण पहिल्यांदा चालू आहे आणि इथून सुरुवात होती घरी किल्ल्यावर जायला. वरती आल्याच्या नंतर बघा इथे राईट हँड साईडला शंकराचं मंदिर आहे छोटंसं. इथे बघा थोडक्यात माहिती दिली आहे हडसर किल्ल्याची. 1125 मीटर समुद्र सपाटीपासून उंची आहे हडसर किल्ल्याची. आणि जो हा प्रकार आहे हडसर किल्ल्याचा, हा गिरिदुर्ग आहे. ते एक वॉच टॉवर दिले बघा, वॉच टॉवर. जर समजा कोण मागे राहिला असेल किंवा कोण हरवला असेल तर इथून आवाज देऊन किंवा बघून तो सापडेल. आय थिंक अर्धा किल्ला आता आपण वर आलेलो आहे, अर्धा बाकी. ते बसूया आपण थोडा वेळ आणि पाणी पिऊया. पाणी पित राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. वॉच टॉवर इथून बघा आपल्याला सपोर्टसाठी लोखंडी रॉड आणि अश्मयुगीन काली पायरी आहे. मजा येते एकदम. इथून आपण वर आलो असं, ते इथं बघा काही दगड आहेत, खूप सारी दगड आहेत इथे. इथे पण तटबंदी असावी, पण इथून माती येऊन ती पूर्ण तटबंदी झाकली गेली. आपण परत या रोडनी वरती जाऊया. एवढ्या वर आलो आपण, पण तो बुरुज आपल्याला आत्ता दिसला. खालून मी एवढा बघायचा प्रयत्न करत होतो, पण त्या वॉच टॉवरच्या इथून सुद्धा मला बुरुज नाही दिसला. इथे आत्ता जवळ आल्यावर तो बुरुज दिसतोय, जो काही महादरवाजा असेल तो. म्हणजे बांधकाम बघा किती डोक्याने करतात. आणि ह्या पायऱ्या पण बघा किती सरळ सरळ उंच आहेत. म्हणजे इथून गनिम जरी वरती येत असेल तरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे त्या गनिमांचा इथंच पराभव करतील दगडी वगैरे टाकून. इकडनं आणि इकडनं दगडी टाकून गनिम इथंच ठार, वरती जाऊच नाही देणार कोणाला. तर हा पायरी मार्ग कसा केला असेल, हे 2 दगड जॉईंट असणार आहे आणि हे 2 दगड फोडून हा पायरी मार्ग केला आहे. का तर किल्ल्यावर जाणारा हा मार्ग या बुरुजाने सुरक्षित करता येईल. आणि इकडून दगडी गरम तेल टाकून गनिमांना या पायरी मार्गावरच नेस्तभूत करता येईल. हा गडावर जाणारा मार्ग आहे खरा. हा इथे दरवाजा, असा दरवाजा. इथे रांगोळी बिंगोळी काढून दसऱ्याच्या दिवशी आय थिंक गडाचा दरवाजा गड पुजला असेल. आणि हा इथे गडाचा नक्षा आहे. तर आपण जाऊया आता दरवाजातून आत. तर हा जो गडाचा दरवाजा आहे हा आत्ताच हल्लीच्या काळात इथे लावण्यात आला. खरा दरवाजा इथे होता. इथे एक दरवाजा होता असा, आणि इथे एक दरवाजा होता. असे 2 दरवाजे होते. आणि हे गडाच्या दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी ही रूम, ह्याला दैवत असं काहीतरी बोलतात, मला नीट माहिती नाही, कमेंटमध्ये सांगा मला. तर ही जी सुरक्षा रूम आहे ही या दरवाजाचं रक्षण करते. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वगैरे इथे राहून गडाचं रक्षण करायचे. हा एक वरती जायला मार्ग आहे. सूर्याची किरणं पडतं ते डायरेक्ट डोळ्यावर. तर इथे आपला भगवा झेंडा आहे. भगवा झेंड्याला मुजरा करून आपण किल्ल्यावर आलेलो आहे. थोडाच राहिला किल्ला. इथे बघूया काय, इथून पण किल्ल्यावर येण्यासाठी मार्ग आहे हवाला. बट इथून वर कसं येणार, इथे तर पूर्ण खालपर्यंत तटबंदी आहे.
आणि आपण इथून बघूया. आपण वर आलो इथून या पायरी मार्गावरून. हा दरवाजा पण बघा मित्रांनो, पूर्ण दगड फोडून कोरीव काम करून हा दरवाजा बनवला. तर असं इथून असं वर जायचं आपल्याला. आवाज येतोय वर कोणाच तरी, काय वर कोणतरी आहे. पर्यटन एकदम अडचणीचा मार्ग आहे. आणि हा एकदम हा एक दरवाजा आहे, मेन दरवाजा. आणि हा गोमुखी दरवाजा आहे. बघा इथून वरती असं वळण आहे. जर समजा दरवाजा कोण तोडत असेल तर इथून वरतून दगडी गरम तेल किंवा बाण वगैरे मारून दरवाजा तोडू न देण्याचा प्रयत्न मावळे करतील. आणि इथे सुरक्षेसाठी दरवाजाच्या. आणि इथे एक आपले मावळे मॅगी करतात इथे. कुठं आले मित्रांनो तुम्ही? नारायणगावचे मग तुम्ही पण? नाही, मी काय शेपूची भाजी चपाती घेऊन आलो खायची. इथे जायचं एकदम छोटा दरवाजा. हे बघा आपले नारायणगावचे मित्र आहेत, त्यांनी आपल्याला मॅगी ऑफर केली. त्यांनी छान अशी मॅगी बनवली. आपण पण किल्ले वगैरेला गेले का आपल्या बरोबर सोबत मॅगी वगैरे दोनच घेऊ. आता आपण आपला पण डब्बा काढला. इथेच ठेवून चालले होते काय? टोप नाही घेऊन जाऊ? नाही घेऊन जाऊ. हा जय शिवराय. सांगितलं होतं की इथं मधमाशीचं पोळ आहे छोटं, आपल्याला जपून जायचं. वर आलं आपण. वर आल्याच इथे एक छोटं पाण्याचं टाक आहे. आणि इथे आपली राजमुद्रा आहे, शिवमुद्रा. प्रतिपचिंद्र लेखेव प्रतिष्ठ विश्ववंदिता शाहूशुनेव शिवशाहीशा मुद्रा भद्राय राजते. तर बघा इथे या 3 तोफ आहेत. आणि ही जी तोफ आहे ही आय थिंक तुटलेली आहे. तर हिला नीट करून पूर्ण तोफेमध्ये रूपांतर केले. आणि ही एकदम जशी आहे तशी तोफ आहे. आणि ही तिसरी तोफ आहे. अशा 3 तोफा एकदम सही सलामत नीट करून इथे ठेवलेल्या आहेत पर्यटकांना बघण्यासाठी. आणि इकडे एक टोक आहे आणि इकडे एक मंदिर आहे. आपण मंदिराकडून मग तिकडे जाऊया. मोठं असं पाण्याचं टाक आहे. ह्या टाक्याचं नाव आहे कमानी टाक. ह्या साईडला जे आहे धान्य कोठारे आणि ह्या साईडला ते शिवमंदिर इथून दिसतं आपल्याला. तर आपण शिवमंदिराकडे जाऊया, मग त्या धान्याच्या कोठाऱ्याकडे जाऊया. इथे असं तलाव टाईप तयार झाले की आधीपासूनच तलाव आहे माहिती नाही. तिकडे काहीतरी आहे, आय थिंक हे तलावच आहे. आणि इथे हे तुमची ट्रेंडिंगची 7 वर्षातली फुलं आहेत. काय त्या फुलांचं नाव आपल्याला नाही माहिती. गेलो अरे भाई, पडलो असतो. पडता वाचले. तर ती लोणावळ्याला फुलली होती, तीच फुलं इथं फुलली आहेत. मी एका व्हिडिओमध्ये बोललो पण होतो. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे गणेशजींची मूर्ती आहे आणि इथे खंडोबारायांची मूर्ती आहे. आणि इकडे गरुडदेव आहेत. आणि इथं शिवपिंड, खूप छान असं हे मंदिर आहे. आणि इथे आपण पिंडीचं दर्शन घेऊ. आणि इथे पिंडीला असं थोडंसं जल अर्पण केलं, पण छान वाटतं. पण निघूया धान्य कोठाराकडे. बघूया जायला रस्ता कुठून आहे धान्य कोठाराकडे. कडनंच असेल आय थिंक. ते असे 2-3 पाण्याचे टाकेच. आणि तिकडे एक आय थिंक मंदिर आहे वाटतं. त्या बोर्डवर लिहिल्याप्रमाणे इकडे ह्या साईडला असं धान्य कोठरा दाखवलं. पण मला असं वाटतं की हे जे आहे पडक्या अवस्थेत हा जो असा इकडून एक वरती यायला रस्ता आहे, हा एक मार्ग असू शकतो. हां, तर इकडे हे धान्याचं कोठार आहे. ते जरा पाणी गळतंय. खूप छान असं धान्याचा कोठरा वरतून समजतच नाही की धान्याचा कोठरा आहे कुठे.
एवढं भारी असं धान्याचं कोठार, तेव्हा असं मोठं धान्याचं कोठार आहे. आतमध्ये आपण जाणार नाही फॉर सेफ्टी रिझन्स. आणि हे एक तिसरं धान्याचं कोठार आहे आतमध्ये. ही सुरक्षा रूम आणि ते धान्याचं कोठार आतमध्ये. अंधार आहे त्याच्यामुळे काय दिसणार पण नाही, मध्ये जाण्यात काय अर्थ पण नाही. तसे 3 धान्याचे कोठार आहे तिथे. आणि आता आपण जाऊया वरती. बुरुज आहे एक मोठा, टोक आहे किल्ल्याचं, छान पद्धतीने एकदम सुरक्षित धान्याचं कोठार. कोणतरी तिकडे आलं, कोणतरी माणूस दिसला बाबा मला. तर हे आपल्याला बघायचं होतं, हे काय तिथे जाऊया. आय थिंक मंदिरच आहे हे. पूर्ण गोल फिरलो मित्रांनो, पण हे काय मला अजून काय समजलं नाही. कमेंटमध्ये सांगा नक्की हे काय. परत धान्याच्या कोठाराच्या इकडे आलं, तिकडून इकडे ते काळा टाके, हाच रोड असावा आय थिंक तिकडे जायचा. इथे ते पाण्याच्या टाक्यापर्यंत आपण आलो. कसं घाबरत खूप भीती वाटते, कारण इकडे पूर्ण असं पूर्ण जंगल आहे. तर हे ते पाण्याचं टाकं आहे जे बघण्यासाठी आपण आलो. आणि आतमध्ये बेडकं आहेत खूप. याच मार्गाने परत आपल्याला रिटर्न जायचं आहे. इकडे पुढे काहीच नाही, हे लास्ट पाण्याचं टाकं आहे फक्त, बास. हे दगड मांडून ठेवलेत, माहिती नाही कसलं आहे. इथे पण आय थिंक मंदिर वगैरे काहीतरी असेल. पण आता परत तिथे धान्य कोठाराच्या इथे आलो आहे. आणि आता परत तिकडनं असा खाली जाण्यासाठी मार्ग आहे. हे इथे धान्य कोठार. आणि आता आपण परत धान्य कोठार, आपण परत आपल्या खाली जायच्या मार्गाला. आपल्याला दिसतंय हे जे तोफा ठेवल्यात, हे पण पहिलं टाकं बघितलं. तर खाली जाताना आपल्याला इकडे वाड्याचे अवशेष दिसते, पण बघितलं नाही. पण जर समजा थोडं पुढे आलो आपण इथून, तर इकडे वाड्याचे अवशेष आहेत हे जे आहेत ते वरती. तर बघा, हे आपल्याला जे पडक्या अवस्थेत दिसत आहेत हे वाड्याचे अवशेष आहेत. हे एक बोर्ड पण लागला आहे, वाड्याचे अवशेष. हा जो आपल्याला चौथारा दिसतोय, जो आत्ता सध्या तरी पडलेल्या अवस्थेत आहे, तर हे वाड्याचे अवशेष आहेत. तर आपण आता परत इथून परत जायच्या मार्गावर चाललं. आता जाताना पण खुट्टीच्या मार्गानेच जाणार आहे का तुम्ही? स्लीपर घालून आले खुंटीच्या मार्गाने? अरे बापरे. तुमचं नाव काय सर? कमा. गाईड का करता सारखं प्रत्येक किल्ल्यावर कुठल्या पण किल्ल्यावर तुम्ही गाईड म्हणून जाता का? मग ते हरिश्चंद्रगड असो, रतनगड असो, येनके असो, सांगनदरी असो. मी पण जाणार आहे हरिश्चंद्रगडावर, पण मी सोप्या मार्गाने जाणार आहे. 5 नाही. हा, आणि शेरापुंजी भैरवगडला पण जाणार आहे. हो, ते पण सोपं. पण त्यांना मी तिकडे फोन केलाय मी त्यांना. चालेल मस्त आहे. आवड असल्या सगळं होतंय. सगळं होते. आता मी बघा, मी 75 किल्ले करतोय 75 दिवसामध्ये. हा 3रा किल्ला आहे माझा आज. तर अवघड किल्ले आहेत ते. लिंगाणा किल्ला पण एक वरती जायला लागतो. अच्छा, तुमचा शेरापुंजीचं माझं फिक्स आहे, भैरवगडचं. लिंगाणासाठी माझं फिक्स नाही. तर तुम्ही मग येशाल माझ्यासोबत? एकट्यासाठी आम्हाला एवढे लांब नाही येत आहेत. आम्हाला इथं, आम्ही इथं राहतो कोकणकडे खाती गाव दिसतो बघा. अच्छा, त्या गावात राहतो. मग तिथून आम्ही सगळं हे करतो. अच्छा. तर लिंगाणा आम्हाला बराच लांब पडतो, ते नाही जमत. तिथले कोणतरी असेल त्याला सांगायचं. तुमचा कोण ओळखीचा आहे, नंबर देशाल मला? तिथल्या ओळखीचं तर नाही कोणी, पण तिथं भेटतंय, सगळं गाईड भेटतात, सगळं गाईड करतात. मी फोन नंबर तर घेतला, पण त्यांना अजून फोन नाही केला, कारण मला माहिती नाही की ते नक्की तेच काम करतात. तर आता इथे एवढं फक्त वाड्याचं अवशेष आणि तिकडे काळ टाकं, एवढंच आहे बस. धान्य कोठार. हा, धान्य कोठार बघितलं. मंदिर. हा, हे राजमार्ग बस. मंदिर, हा राजमार्ग आहे. आणि कुंटीचा मार्ग हा तो एक. ओके. जे दादा भेटले होते त्यांचं नाव आहे कोपा. तर ते खुंटीच्या मार्गाने किंवा असे इतर मार्गाने गडावर पर्यटकांना घेऊन जातात. तर मी भैरवगडला जाणार आहे, शेरापुंजी भैरवगड. तेव्हा त्यांचाच एक मित्रांना मी कॉन्टॅक्ट केला होता, ते तिथं मला घेऊन वरती जाणार आहेत. हे तुम्हाला भेटले योगायोगाने, त्यांचाही आपण नंबर घेतला आहे. ते मला बोलले काय घाबरायची गरज नाही, काय नाही, सगळीकडे मदतीला लोक धावून येतात. फक्त जेव्हा पण आपण किल्ल्यावरती जायला निघू, तेव्हा खाली जे वस्तीमध्ये लोक आहेत त्यांना सांगायचं की गाडी इकडे लावली आहे आणि मी वर चाललो आहे. म्हणजे जर समजा आपल्याला यायला लेट झाला किंवा काय,
तर ते रोजचे किल्ल्यावर येणारे माणसं असतात, ते वरती येऊन बघतील की बघा काय प्रॉब्लेम झाला आहे, हा मुलगा का नाही आला आहे. कारण आपण सोलो ट्रिपमध्ये, तर त्या दादाने मला तेच समजून सांगितलं की जेव्हा पण तू जाशील कोणत्या पण किल्ल्यावर, तेव्हा खाली एकदा रहिवासी लोकांना सांगून ठेवायचं की मी वर चाललो आहे म्हणून. तर खूप छान आपल्याला सल्ला त्यांनी दिला. आपण नक्कीच त्या सल्ल्याचं संगोपन करू. आपण हे खाली उतरतोय, आलोय बुरुजापासून, तर खाली आलोय आपण. नॉर्मल आपण इथे पायऱ्या, इथे आपण टेंट टाकू शकतो. टेंट टाकून मग वरती जाऊ शकतो एक दिवस राहून. तर डायरेक्ट खाली जाऊन आपण ब्लॉग चालू करूया, कारण इकडनं उतरताना जरा अवघड होते कॅमेरा पकडून. खाली जाताना खूप साऱ्या वाटा मोकळ्या होतात, बट आपल्याला हे जे बांधलेलं आहे हे स्थानिक रहिवाशांनी शिडा सॉरी जे पायरी मार्ग बांधलेला आहे त्या मार्गानेच आपल्याला खाली जायचं आहे. दुसऱ्या कोणत्याच मार्गाने जायचा प्रयत्न करू नका. ही तार बांधली, ह्या मार्गानेच खाली जायचा प्रयत्न तुम्ही करा. ह्या वॉच टॉवरच्या इथे त्या साईडला असं वॉच टॉवर येते. इथं आपण गडाच्या पायथ्याशी थोडंसं अजून बाकी आहे खाली जायचं, पण हे पाणी आपण इथे टाकून देऊ. हॉटेलमध्ये आपण ही किल्ल्याची माती भरून टाकू घरी घेऊन जायला. येताना पण आपण ह्या रिबिनला फॉलो करणार आहे. त्याने कोणी ही रिबिन बांधली, मला तर खूप उपयुक्त ठरली. थँक्यू सो मच हडसर किल्ल्यावर रिबिन बांधल्याबद्दल. हे बघा, रिबिनला फॉलो करत करत आपण जाणार आहे. कारण इथे खूप चुकल्यासारखं होतं, 2-3 वाट्या निघाल्यात. कारण गावकऱ्यांनी त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी पण मार्ग तयार झाला आहे आपोआप, त्याच्यामुळे जरा कन्फ्युजन होतं. पण ह्या रिबिनच्या मदतीने आपण जाऊ शकतो आहे खाली. तर आता आपण पूर्णपणे हडसर किल्ल्याच्या खाली आलेलो आहे. तिथून असं आपण आलो, असं ते 2 कोकिळे आहेत तिथे मला बघून पळाल्या. मी काय एवढं घाबरट आहे का? तसे मला जरा भीती वाटली, मला वाटलं बिबट्या वगैरे की काय, पण त्या 2 कोकिळ्या होत्या, त्या पण घाबरल्या, मी पण घाबरलो. तर आपण गाडीच्या इथे आलो. हडसर किल्ला आपला कंप्लीट झाला आहे. आणि आपला नेक्स्ट किल्ला जो असणार आहे सावंड प्रसन्नगड. तर उद्या आपण भेटू प्रसन्नगडला. तोपर्यंत जय शिवराय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय बाय.